नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 21 जूनची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिली. बघा, सर्वात मोठी खुशखबर जून हप्ता वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. त्याच्यासोबतच पुढे पाहू शकतो. बघा, सर्व महिलांना 40,000 रुपये येणार, सर्वांना 40,000 रुपये येणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 40,000 रुपये जे ते तुम्हाला येणार आहेत. कोणत्या महिलांना येतील, कशाचे येतील, बघा कशाचे येतील, याचे अर्ज कसे भरायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय जबरदस्त अपडेट ह्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या तर्फे आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतोय, लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं आहे. सर्वात अगोदर पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. बरं, सर्वांनी पटापट लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. बघा, अतिशय सोप्या व गावरानी भाषेत तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि संपूर्ण माहिती जी आहे ती महत्त्वाची आहे. तर बघा, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळं काही समजून सांगतो. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण जे काय आलेले अपडेट आहे ते तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर पाहू शकता, बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी नवीन अपडेट आहे. बघा, मुंबईत मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबई येथे शासकीय महामंडळाच्या महिलांसाठीच्या व्याज परतावा योजनांची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेशी घालण्यासंदर्भात बैठक पार पडली. बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. बघा, आपण पाहिलं असेल, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली होती. बघा, एक प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. एक प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. कुठला प्रस्ताव, तर बघा, 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये कर्जाच्या संदर्भात. आता यामध्ये काय आहे, बघा, हे जे काही कर्ज आहे हे तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. 30,000, 40,000, 50,000 हे जे काही कर्ज आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. कशासाठी, तर तुम्हाला स्वतःचा तुमचा जो काही व्यवसाय आहे तो तुम्ही सुरू करू शकता, लघुउद्योग सुरू करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला सरकार जे आहे ते कर्ज ह्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. कशाच्या माध्यमातून, तर बँकेच्या माध्यमातून. तर बघा, योजनांची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेशी घालण्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विविध महामंडळांमार्फत राबवल्या जाणाऱ्या कर्ज योजनांच्या एकत्रित अंमलबजावणी संदर्भात निर्णय घेण्यात आला. बघा, आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि विविध ज्या काही महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत, कर्ज योजना आहेत, तर त्यांच्या संदर्भात एकत्रित अंमलबजावणीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की राज्य शासन महिलांना केवळ सन्मान देत नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचाही ठोस प्रयत्न करीत आहे. बघा, तुम्हाला फक्त सन्मान देत नाही राज्य सरकार, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचाही ठोस प्रयत्न करत आहे. आता आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं बनवलं जाणार आहे ते तुम्हाला पुढे समजणार आहे. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा. बघा, आपण तुम्हाला एक कालच बातमी मी दिली. बघा, कालच तुम्हाला बातमी दिलेली आहे. कशाच्या संदर्भात, तर तुम्हाला पतसंस्था स्थापन करायच्या असतील तर त्याच्या संदर्भातचा पण निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या पण आता लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन करू शकतात. ते एक बातमी झाली. आता दुसरा निर्णय बघा, महत्त्वाचा काय, तर महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी सरकारने आता 9% अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पाहू शकता, बघा, किती, फक्त 9% अल्प व्याजदराने जे काही कर्ज आहे ते उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा उपक्रम मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळांच्या माध्यमातून संयुक्तपणे राबवला जाणार आहे. बघा, हा जो काही उपक्रम आहे तो मुंबई बँक आणि विविध जे काही विकास महामंडळ आहेत त्यांच्या माध्यमातून संयुक्तपणे राबवला जाणार आहे. म्हणजेच काय, तर यामध्ये संयुक्तपणे सगळं काही कामकाज जे आहे ते केलं जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचा लघुउद्योग जे आहे ते तुम्हाला सुरू करायचं असेल, तुम्हाला उद्योजक बनवण्यासाठी सरकारने
9% एवढ्या अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय जो तो घेतलेला आहे। यामध्ये तुम्हाला काय होणार आहे तर तुम्हाला बघा ज्या महिलांना जेवढा तुमचा त्या ठिकाणी उद्योग तुम्हाला सुरू करायचा आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, 40,000 रुपये कर्ज लागेल असेल तर ते तुम्हाला उपलब्ध होईल, 50,000 लागत असेल तर ते तुम्हाला उपलब्ध होईल, 30,000 लागत असेल तर ते तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे। किती टक्के व्याजदर आहे तर 9% फक्त। बघा पुढे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कर्ज देण्यात येणार असून त्यातून त्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली मदत मिळणार आहे। बघा लक्षात घ्या, यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींनो काय सांगतोय लक्षात घ्या। बघा मग तुम्ही नंतर म्हणाल दादा आम्हाला समजलं नाही, दादा तुम्ही माहिती दिली नाही। बघा मी तुम्हाला जे काही सांगतोय ते अतिशय काळजीपूर्वक ऐका, अतिशय जबरदस्त माहिती आहे। बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक तुम्हाला स्वतः वैयक्तिक काही करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, सामूहिक स्वरूपात तुम्हाला काही करायचं असेल तरी देखील तुम्हाला कर्जचे ते देण्यात येणार आहे। वैयक्तिक घ्यायचं असेल तर वैयक्तिक कर्ज घेऊ शकता, सामूहिक घ्यायचं असेल म्हणजे 4 महिला मिळून 5 महिला 10 महिला मिळून तुम्ही सामूहिक देखील कर्ज त्या ठिकाणी घेऊ शकता आणि त्यातून त्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली मदत मिळणार आहे। पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कर्ज योजना कार्यान्वित आहेत। या निर्णयांमुळे महिलांना उद्यमशीलतेकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढणार आहे। बघा आर्थिक स्वातंत्र्य केव्हा वाढेल तुमचं, ज्यावेळेस तुमच्याजवळ भांडवल असेल त्यावेळेस तुमचं आर्थिक स्वातंत्र्य वाढेल आणि त्यासाठी सरकारने या ठिकाणी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे तुमच्यासाठी। बघा एक तुम्हाला कालच बातमी मिळाली असेल, पतसंस्था स्थापन करण्याच्या संदर्भात तुम्ही बघा 500 महिला, 1000 महिला, 2000 महिला एकत्र मिळून पतसंस्था त्या ठिकाणी स्थापन करू शकता। त्यासाठी काही नियम अटी असतात, ते तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेले आहेत। तुम्ही ते पतसंस्था स्थापन करू शकता किंवा मग तुम्हाला जर तुमचा स्वतःचा वैयक्तिक काहीतरी उद्योग सुरू करायचा असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल वैयक्तिक स्वरूपात, तर तुम्ही ते देखील कर्ज घेऊ शकता आणि सामूहिक स्वरूपात देखील तुम्ही कर्ज घेऊ शकता। म्हणजेच 5 महिला 10 महिला सामूहिक स्वरूपात वैयक्तिक स्वरूपात देखील तुम्ही कर्ज घेऊन तुमचा स्वतःचा व्यवसाय उद्योग जो आहे तो सुरू करू शकता। आता यावेळी बघा मुंबई बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आमदार प्रवीण दरेकर, आमदार चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महामंडळाचे प्रतिनिधी, वित्त आणि महिला व बाल विकास विभागाचे सचिव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याची रक्कम जी आहे ती जमा झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या वर्षी जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये जे ते दिले जात आहेत। आतापर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणे 11 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे। काही महिन्यांमध्ये एका हप्त्याची तर काही महिन्यांमध्ये 2 हप्त्यांची रक्कम एकत्रितपणे देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये देण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचे 1500 रुपये जे ते कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे। महायुती सरकारमधील घटक पक्षांना राज्याच्या सत्तेवर पुन्हा बसवण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं। आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्त्याची प्रतीक्षा आहे। बघा सर्व लाडक्या बहिणी जून हप्ता जो आहे तो कधी जमा होईल याची वाट बघत आहे, पण यामध्ये मध्यंतरी आपण जर पाहिलं तर काही महत्त्वाचे निर्णय सरकार घेत आहे लाडक्या बहिणींसाठी, जसं पतसंस्था स्थापन करण्यासंदर्भात किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला जे काही लघुउद्योगासाठी कर्ज आहे ते पण उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात पण निर्णय सरकारने घेतला आहे। तर अतिशय महत्त्वाची माहिती होती। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।